पुण्यातील विमाननगर परिसरात वातावरण सध्या तणावपूर्ण बनले आहे। महानगरपालिकेकडून प्रभू श्रीराम मंदिरावर करण्यात आलेल्या तोडकामाच्या कारवाईनंतर स्थानिक हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे। अनेक वर्षांपासून श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरावर अचानक कारवाई झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। दरम्यान अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना केवळ मंदिरालाच टार्गेट केल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। रामनवमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते। परिसरात निदर्शने पुन्हा सुरू असून मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी जोर धरते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर प्रशासनाने ही कारवाई नियमांनुसार केल्याचं स्पष्ट केलंय। या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले। जय श्रीराम। काल दुपारी 3 वाजता एक भारकाव तो संजय पोळ त्या अधिकाऱ्याने इथं अतिक्रमण केलं। त्याची काही गरज नव्हती। ही जी प्रॉपर्टी आहे ती आहे खाजगी प्रॉपर्टी आहे। ती खाजगी प्रॉपर्टी असताना सुद्धा इथं त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। काही गरज नसताना इथं एवढे बोर्ड आहेत, इथं बोर्ड आहेत, इथं टपरे आहेत, त्याला दिसलं नाही। हुक्का पार्लर चालू असतो, सगळं चालू असतं। कालपासून 3 वाजल्यापासून आम्ही शांततेने सगळं करत होतो। 6 वाजता आम्ही पत्र दिलं। 6 वाजल्यानंतर डीसीपी मॅडम वगैरे सगळे इथं आले, पण त्यांनी त्याला 15 ते 20 फोन केल्यानंतर तो 7 वाजता इथं आला। 7 वाजता इथं आल्यानंतर त्यांनी फक्त आम्हाला असं सांगितलं की आम्ही मंदिर बांधून देऊ। 4 वाजेपर्यंत आम्ही इथं थांबलो। ते मंदिर फक्त त्यांनी सोडचं काम केलं। त्याच्यानंतर तो आता असं म्हणतो की आम्ही मंदिर बांधून देणार नाही। ही कुठली प्रकारची कारवाई करता तुम्ही? तुम्हाला अधिकार आहे का ही खाजगी प्रॉपर्टी तुम्ही तोडताय? ते पण प्रभू श्रीरामाचं 2 दिवसानंतर कार्यक्रम आहे, त्यांची नवमी आहे, आणि तुम्ही अशा प्रकारचे हे करताय। इथं एवढ्या मस्जिदी पडल्यात आणली गेली, एवढं सगळं आहे, त्याच्यामध्ये यांना दिसत नाही का? इथं 8 नगरसेवक आहे भाजपचे, तरी इथं कोणी आलेलं नाहीये। कुठल्या प्रकारचं चालू आहे? संजय पवारला आम्हाला एक सांगणं आहे की आज जर यांनी मंदिर बांधलं नाही तर उद्या आम्ही 6 वाजता नगर रोड जाम करत आहे, नगर रोड बंद करत आहे, आणि त्याच्यानंतर जे काही होईल ते सगळं तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता। आणि मला सगळं सर्व हिंदू धर्माच्या माणसांना सांगणं असं आहे की तुम्ही इथं या। हे आज मंदिर तोडतं, उद्या आपली घरं सुद्धा तोडायला कमी करायची नाही। जय श्रीराम। गेले सातत्याने काल दुपारपासून या ठिकाणी आमची आस्था प्रभू श्री राम दरबार या ठिकाणी गेले 7 वर्षापासून असतानाही महानगरपालिकेने इथं एक निंदनीय घटना घडवलेली आहे। त्याचा आम्ही सातत्याने कसल्याही प्रकारचा कायदा न हातात घेता शांततेने 2 दिवस झाले आम्ही त्याचा फॉलोअप करतोय, आणि कसल्याही प्रकारचं ना प्रशासनाचं आम्हाला काही संरक्षण भेटतंय ना आपल्या महानगरपालिकेचं काय भेटतंय। आपण इथं पाहू शकता चुकीच्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा इथं पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे, आणि उद्याच्याला येत्या 27 तारखेला आपल्या प्रभू श्रीरामाच्या 26 तारखेला प्रभू श्रीरामाचं आपली जयंती आहे आणि नवमी आहे। तर या ठिकाणी चुकीची अशी गोष्ट घडवून प्रशासन इतकं शांत बसलेलं आहे की याची कसल्याही प्रकारची दखल कोणी घेत नाही।